पंढरपूरची वारी पायी केलेली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज हे थोडंसं वर्णन आपल्या पुढे मांडतो, कसा प्रवास होता, काय होता. तर ज्येष्ठ कृष्ण पक्ष षष्टीला आळंदीहून वारी निघते आणि ती पंढरपूरपर्यंत जवळजवळ 150 किलोमीटरचा लांब पट्टा, 250 किलोमीटरचा लांब पट्टा आहे. आणि 18 दिवस लागतात, त्यात 3 दिवस रेस्टचे असतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी एक संस्था होती, एक देशमुख दिंडी, एक आळंदी दिंडी, ते अशा दिंड्या असतात प्रकार. त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी रिझर्वेशन केलं होतं. ते पाडव्याला म्हणजे चैत्र पाडव्याला पुण्याहून रिझर्वेशन होतं त्या संस्थामध्ये. त्यावेळेला 350 रुपये लागले होते पर हेड. मुळात वारीचं कारण म्हणजे आमच्या घरी 120 वर्ष झाले विठ्ठल पांडुरंग विठ्ठल रखुमाईचं देऊळ आहे वडलोपार्जी. आणि यवतमाळ सासूरवाडी आहे, तिथे 2-4 लोकांनी वारी करून आल्यावर अशीच कथा सांगितली. तर त्याच्यामध्ये आमच्या सासूबाई म्हणाल मलाही वारी करायची, पण मला सोबत नाही कोणी. गोष्ट निघाली, म्हटलं मी चालतो. तर आम्ही दोघं जावई आणि सासू निघालो. धर्माधर्म करत, म्हणजे सुरुवातीला त्रास होतो, कारण की आळंदी ते पुणं जवळजवळ 34 किलोमीटर आहे. पहिल्यांदा एकदम चालणं वगैरे त्रास होतो. एक दिवस तिथे रेस्ट आहे, मग पुढे दिवे घाट आहे, त्याच्यामध्ये परत त्रास होतो, कारण पाऊस लागतो. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला काही घेऊन चालायचं नाही आहे. एक प्लास्टिकचं कवर एक 10 रुपया मिळायचं त्यावेळेला, त्याला इरलो म्हणतात. ते घेऊन पण घाटामध्ये पूर्ण भिजतो. त्याच्यानंतर सासवड, जेजुरी करत पलटण वगैरे असं करत ती वारी आहे. जेवायला ते लोक व्यवस्था करतात. काही ठिकाणी सकाळचा डबा म्हणजे पॅकेट देतात आणि संध्याकाळी जिथे मुक्काम आहे त्या ठिकाणी तुम्हाला जेवण देतात. जेवण म्हणजे काय, तसंही साधं वरण भात किंवा एखाद पोळी वगैरे. आणि मुख्यतः मला म्हणजे जो त्रास झाला तो सुरुवातीला पुण्यापर्यंत, मग त्याच्यानंतर घाट चढल्यावर अक्षरशः म्हणजे आम्ही दुपारी पोहोचलो, त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी दुपारी उठलो, तिथे रेस्ट होती. म्हणजे सासूबाई आल्या, कुठे आहे कुठे जावे बघायला. पण नंतर त्यांनी डॉक्टर एक होते, ते म्हणे तुम्ही खाण्यावर बिलकुल कंट्रोल करा. एक पोळी आहे तर अर्धी पोळी घ्या, आणि पाणी जे आहे जे गव्हर्नमेंट सप्लाय करतं टँकरच्या माध्यमातून, ते पाणी घ्या. आणि सोबत लिंबू मीठ वगैरे साखर असे ठेवा तुमच्या जोडीमध्ये, कुठे लागलं तर ते घ्यायचं. आणि कुठे मळ्यात थांबवायचे, कुठे टेंटमध्ये थांबवायचे, कुठे शाळेमध्ये. फक्त एवढंच हे होतं की इतकी गर्दी चालायची की तुम्हाला जागा मिळते की नाही म्हणून, तर कोणाला सांगून ठेवायचं की बा जागा धरून ठेव. आणि काय होतं की गोवर्धन नाव कृष्णाशी हे जोडलेलं असल्यामुळे लोकांच्या लक्षात गोवर्धन येणार आहेत, ते पहाड आहे, त्यांना यायला वेळ लागेल. आणि सर्व म्हणजे मी एकटाच होतो 35 वर्षाचा त्यावेळेला, बाकी 25 वर्षाचे तिघं होते. आणि उरलेले काही जे काही 60च्या वरचे, 50च्या वरचे. तर बरं, प्रातःविधी किंवा आंघोळ जिथे जसं शेतामध्ये घ्यायचं झालं तिथे जायचं, किंवा आंघोळीला ओढा आहे किंवा नदी आहे करत. पण व्यवस्था इतकी सुरेख असायची, तुम्हाला सांगतो की त्या पोस्टल डिपार्टमेंट चालायचं बरोबर रथाच्या बरोबर. आणि ते जवळजवळ 44 दिंड्या एका मागे एक चालतात. त्यांचं ते रजिस्ट्रेशन असतं, त्यांचे ते सगळे. आपल्याला फक्त काय आहे, त्यांच्याबरोबर आपण नाही चालू शकत. आणि नाचत गाचत आपण बाजूने जायचं, आणि ते लोकांना वेळानं संध्याकाळी बरे पोहोचायचे. पण आपण लवकर हे करून जवळजवळ, म्हणजे सुरुवातीला मोठा टप्पा होता, नंतर 15 किलोमीटर 18 किलोमीटर असा टप्पा होता. त्याच्यामुळे तिथे गेल्यावर आपल्या मुक्कामी जाऊन भजन कीर्तन ऐकायचं. आणि ते रिंगण घेतात, ते गोल रिंगण आणि उभं रिंगण.
तो उभं रिंगण म्हणजे आम्ही सर्व असे बाजूला उभं राहायचो आणि मधनं तो घोडा धावायचा, त्याच्याकडे वारकरी सर्व धावायचे. आणि गोल रिंगणमध्ये असं रिंग करून त्याच्यामध्ये मध्ये लोक उभे राहायचे आणि ते घोडा असा धावायचा. त्यावेळेला आपला रामायण सिरियल वगैरे सुरू होतं. तर पर्टिक्युलर त्यावेळेला ज्या गावी थांबलो, ज्याच्या घरी मिळालं तो त्याच्या घरात शिरून रामायण सिरियल बघितलं नाही त्या दिवशी. तर आणि डॉक्टर्स लोक चालतात बरोबर, पोस्टल डिपार्टमेंट चालतं, त्याच्याबरोबर ती पोस्टाची पेटी असते, तुम्हाला पत्र लिहायचं तुम्ही त्याच्यात टाका, तिथे जाईल आणि तुम्हाला चार्ट मिळालेला असतात तर तुम्ही घरी द्या. घरचे लोक ते अंदाजाने की हे इथे पोचतील, पत्र पोचेल, मग ते तुम्हाला पत्रही देतात. आणि जिथे जेव्हा वारी जिथे थांबते ज्या गावाला, तिथे सर्व जितके 44 मंडळ आहेत ते भजन करतात आणि मग थांबतात. पण तुम्हाला जसं काही प्रॉब्लेम आहे तर तो पर्टिक्युलर भजन मंडळवाला भजन थांबवत नाही, मग त्या वारीचा हेड जो असतो तिथे जातो, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुमचा, म्हणजे ते बरोबर तो प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करतात. असं करून शेवटी वाखरीला पोचतो. तिथे जितक्या म्हणजे वारी आहे पूर्ण महाराष्ट्रातून गेलेले त्या सगळ्या तिथे थांबतात आणि नंतर मग त्यांचं तिथे कॉन्टॅक्ट संपतो. तुम्ही मग विठ्ठलाचं दर्शन करा. जवळजवळ 15 तास 18 तास असा वेळही लागतो. त्याच्या 2 दर्शनं असतात, मुखदर्शन असतं, एक तुम्ही पाददर्शन. आम्ही लोकांनी मुखदर्शन केलं होतं, कारण पहिले मध्ये जो एक गॅप होता त्या गॅपमध्ये आम्ही STने जाऊन दर्शन करून येऊन गेलो होतो, कारण ते म्हणाले तुम्हाला पाया